स्पर्धा आपण ऑर्गनाइज केली श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी क्रिकेट संघाने आणि तमाम प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेसाठी आमच्या समित जोडलाय गेलाय त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष आणि मनापासून हार्दिक करतो स्वागत। अंतिमचा सामना ज्या क्षणाची खरेतर अचूकतेने वाट पाहत होतो आपण तो क्षण आपल्या भेटीस आलेला आहे। इथून आमच्या या मॅचसाठी आता स्वतः आयोजकांचे पंच खरंतर वापरले जातील, स्वतः आता आयोजक असतील पंचच्या भूमिकेमध्ये, कारण दोन्ही आमचे ऑफिशियल होते ते दोन्ही आता आमने सामने असणार आहे। एक मैत्रीपूर्वक लढत खरंतर पाहायला मिळेल। दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत, दोन्ही खेळाडूंमध्ये खेळाडूंच्या अगदी खेळाडूने गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, दोन्ही खेळाडूंमध्ये खरंतर संघांमध्ये तीच ताकदवान गोलंदाजी आहे आणि तशीच फलंदाजी देखील आहे। त्यामुळे हा सामना जो खरंतर प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता ना की हे दोन संघांमध्ये तो सामना झाला पाहिजे आणि तोच सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस खरंतर आलेला आहे। होतोय तो सामना आपल्या प्रेक्षकांचा भेटीचा पाहायला मिळतो। एका बाजूला टप्पालवाडी क्रिकेट संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय पन्नसवाडी क्रिकेट संघाला। अंतिमचा सामना 3 वर्षी मॅच आहे आणि या सामन्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने खरेतर पाहायला मिळतोय। आम्ही सगळ्याच मनापासून आभार व्यक्त करतोय। आज ही स्पर्धा खरेतर आपण 5 दिवस सलग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आज दुसरा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय। मानगडकरांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांनी सातत्यपूर्वक घेतलेली मेहनत आज या स्पर्धेला तब्बल 4 चांद लावून गेले मी तर म्हणेन या स्पर्धेला। ही स्पर्धा जरी संपन्न झाली ना मित्रांनो तरी वर्षानुवर्ष आठवणीमध्ये राहणार आहे आणि त्याचं एकमेव कारण आमच्या ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह। कधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकाल। गोलंदाज तयार अविनाश, ओ क्या बात है, पहिलाच बॉल वरती दिलाय भिरकावून चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय, मॅक्सिमम हिट ठोकलाय पहिलाच बॉल वरती, आघात केलाय अविनाश निरगुड्याचा 6 धाब्याने षटकार। क्या बात आहे, आपण उल्लेख केला की एका साईडला हरी दोरे सरांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुरेश निरगुडे सरांचा संघ, परंतु इथून मी तर म्हणेन टप्पालवाडी संघाला देखील ठाऊक आहे की पन्नसवाडी संघाने दोन्ही सामने जे जिंकलेत ना ते चेसिंग मध्ये जिंकलेत आणि दोन्ही सामने वन साइड मध्ये जिंकलेत। त्यामुळे इथून मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। पहिल्या बॉलवरती षटकारानं मात्र श्रीगणेश केला जातोय। स्वतः सहित टीमचा अकाउंट ओपन केलाय फलंदाज अजयनं ह्या मॅच मध्ये। चला आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी लगेच बॉल त्या ठिकाणी फेकलाय मैदानाच्या आतमध्ये। अविनाशचं स्वागत या पद्धतीनं केलं जात आहे। षटकारानं मात्र सुरुवात या मॅचची केली जात आहे। मेगा फायनल क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय। ओ काय घडलंय, पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला पंचांचा इशारा, नो बॉल आणि त्यावरती ठोकलाय अजून एक दणदणीत करणारा हा खणखणी षटकार। क्या बात आहे, अगदी ब्लॅक स्क्रीनच्या जवळ ठोकला हा षटकार, 6 धाबा सलगचा दुसरा। काय घडलं जात आहे मॅच मध्ये, फ्रीजची संधी आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार। प्रेक्षक वर्ग देखील आज विचार करत असेल की अविनाश कडून आजच्या दिवसामध्ये जो खेळ राहिला, जी गोलंदाजी राहिली ती अपेक्षा नव्हती, पण तो जी क्वार्टर फायनलचा जो प्रेशर असतो ना मित्रांनो, एका ट्रॉफीचा हकदार बनायचा आहे तो प्रेशर
खरं तर सध्या क्रेडिट गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. फ्रीडची संधी स्ट्राईक एंडवरती फलंदाज अजय. 2 षटकार. याही बॉलवरती घुटणा वाकवलाय आणि त्यानंतर पाठवलंय. मॅक्सिमम षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज अजयने ठोकलाय तिसऱ्याही बॉलवरती. हा तिसरा षटकार. निराश, हताश, खामोश सगळ्या गोष्टी चेहऱ्यावरती निराशा, चेहरे मायूस पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये या पद्धतीची गोलंदाजी अविनाश करून होईल ही अपेक्षा नव्हती कोणालाच. पण तो हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काय घडेल, कधी कुठल्या खेळाडूकडून चुका होतील हे क्रिकेटमध्ये सांगणे कठीण आहे. चला बॉल गेला असेल तर दुसऱ्या द्या प्लीज. बॉलची वेट करत बसू नका. त्या ठिकाणी झाडी भरपूर आहे त्यामुळे इथून चेंडू शोधणं थोडंसं कठीण जाईल. भेटला ती लगेच मैदानापर्यंत आपण तो बॉल पोहोचवायचा. त्यामुळे इथून नवीन चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत बास म्हणा अजयनं. अजयचा खेळ मी तर म्हणेन मागच्या 2 मॅचेस मध्ये खराब राहिला होता, पण टप्पालवाडी संघाने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास. आज हरी दोरे सर देखील या टीमचा हिस्सा आहेत. त्यांच्याकडून मागच्या मॅच मध्ये आपण सलग दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ते राहिलेत, पण त्यांनी स्वतःला मागे ढकललंय की मी 1 डाऊन साठी बॅटिंग करेन. अजयवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला साजिक सध्या बॅटिंग चालू आहे अजयची. क्या बात आहे अजय. 3 चेंडूवरती 3 षटकार. निर्णायक मॅच मध्ये 2 मॅच मध्ये मी तर म्हणेन फ्लॉप होता हा फलंदाज, पण तो या मॅच मध्ये खरे तर त्याचा बोलबाला खरे तर पाहायला मिळतोय. हा प्रकारचा बॉल त्यालाही पाठवलंय शॉर्ट फाईन लेगला. अगदी खन खन आवाज काढत चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. आणि या 4 धाबेने संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 23 या धावसंख्येवरती. अगदीच आम्ही त्या झाडाच्या इथं बसले होते त्यावेळेस चर्चा जरूर झाली होती त्या ठिकाणी टप्पालवाडी क्रिकेट संघाने की बरेच वर्ष टप्पालवाडी क्रिकेट संघ या मैदानावरती खेळला आहे, पण तो एकही वर्ष हा संघ इथं क्वालिफायर झालेला नाहीये. त्यामुळं इथून त्यांचं जे स्वप्न आहे ना ते खरे तर 2023, 24, 25 पर्यंत पूर्ण झालेलं नव्हतं मित्रांनो, पण तो आज संधी आहे. सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी या शतकामध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संघ आज पुन्हा एकदा उतरलाय. प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्या इंटरसेप्शन इथून चुका आणि चुकाच मिड विकेटला पुन्हा एकदा क्लिअर करतोय हा फटका. चालला सीमारेषेला अगदीच गुदगुला करत 4 4 4 4 4 चौकार. क्या बात आहे. आज डॉगी देखील आनंद घेत आहेत क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये. अविनाशच्या आगेच फटकेबाजी टोलेबाजी चालू आहे. वाह 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 क्या बात आहे. अजय ऑन फायर ठोकलाय अजून एक खणखणीत आणि दणदणीत अजय ब्रांडेड टप्पालवाडी क्रिकेट संघाचा हुकमी एक का मी तर म्हणेन अजयने ठोकलाय या ओव्हर मध्ये 4था षटकार. क्या बात आहे अजय. आणि या षटकारानं मात्र संघाची टोटल धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली आहे आणि इथून 7 चेंडू मध्ये 32 वैयक्तिक धावा त्याच्या झालेल्या आहेत. अर्धशतक पूर्ण होईल का हा प्रश्न या स्पर्धेतील पहिला अर्धशतक खरं पाहायला मिळेल का हा प्रश्न प्रेक्षक वर्गाला देखील पडला असेल या मॅच मध्ये. अंतिमची माच परंतु पणसवाडी क्रिकेट संघाला देखील कमी राखून चालणार नाहीये मित्रांनो, कारण ज्या 2 मॅचेस त्यांनी जिंकवल्यात बॅटिंग मध्ये 1 साइड, त्यामुळे इथून जितक्या धावा होतील ना त्या देखील त्यांच्यासाठी कमी असतील मी तर म्हणेन, कारण आजच्या दिवस देखील दोन्ही संघानं चांगला खेळ केला आहे. पण तू या मॅच मध्ये मी तर म्हणेन पणसवाडी क्रिकेट संघाच्या चुका भरपूर झाल्यात. नो बॉल पडलेत, अविनाश कडून चुका झाल्यात, मिस फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका झाल्यात. त्यामुळे इथून त्यांच्यापासून तो सामना कुठेतरी मी तर म्हणेन ना लांब जाताना दिसतो या मॅच मध्ये. 1 धाव होती तिकडे चूक झाली, पुन्हा एकदा त्याचं रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे
2 धाबा या बॉलवरती. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज सागरला. सागरनं मागच्या मॅच मध्ये देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅकिंग गोलंदाजी केली होती. लोअर फुटॉसचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. एकच धाव. जबरदस्त गोलंदाजी सध्या सागर. आपण पाहिलं ना ज्यावेळेस फन्नसवाडी क्रिकेट संघ मी तर म्हणेन अडचणीमध्ये असतो ना, त्यावेळेस या गोलंदाजाकडे खरं तर संगणकाचं लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि त्याच गोलंदाजावरती विश्वास पुन्हा एकदा टाकलाच होतोय आणि त्या इंटक्शननं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूमध्ये अजून तरी मोठा फटका आलेला नाहीये. अविनाशच्या अगेन्स्ट जे बॅटिंग केली आहे अविनाश कधीही विसरणार नाहीये. 4 षटकार, 1 चौकार, खोलवर टप्पा, यॉर्क लाईन, मिड विकेटला धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी साठी आणि इथून मी तर म्हणेन डायरेक्ट हिट करायचं होतं. मी तर म्हणेन जसं चेंडू हातामध्ये आले ना तिथून जर स्टंप वरती चेंडू खरं तर लाभलं असतं ते कदाचित तिथून चान्स बनला असता विकेटसाठी. पण तू इथून मी तर म्हणेन ना बचावलाय फलंदाज. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेस करतायत अविनाश आणि टीम साठी मी तर म्हणेन 2 धावा इथून वाचवल्यात ह्या क्षेत्ररक्षकानं. जबरदस्त एअरपट समोर होता चेंडू आणि अगदी स्वतःला झोकत या 2 धावा त्यानं वाचवल्यात. मोठा फटका नाहीये सध्या तरी. कमबॅकिंग गोलंदाजी सागर ला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 4 चेंडू त्यानं फेकल्यात, 7 धावा त्यानं खर्च केल्यात, वापसी केली आहे. परंतु यावेळेस जाईल 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 सीमारेषा पार. 6 धावा ठोकलाय अजयनं. अजून एक षटकार. क्या बात आहे अजय. आज प्रेक्षकांची मनं जिंकलेत. प्रेक्षक वर्ग असेच फटके खरं तर पाहण्यासाठी आलेला असतो आणि जे युट्यूबच्या माध्यमातून खरं तर आनंद घेत आहेत त्यांची देखील मनं जिंकलेत. आज 10 चेंडू मध्ये 42 वरती तो खेळतोय. यावेळेस नशिबाने देखील साथ दिली आहे. जिथं नशीब साथ देतात ना तिथे आपण काही करू शकतो. इतर रनआउटची चान्स बनला होता. मी तर म्हणेन अर्ध्या रस्त्यामध्ये दम तोडला होता अजय ना, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येता राहिलाय. त्यामुळे इथून 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावरती ती 46 धावा आणि त्यामध्ये अजय खेळतोय वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्वतः संघाचे सेन सेनापती सुरेश निरगुडाला आपण पाहतोय. वापसी हवी आहे. 50च्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर कदाचित या सामन्यामध्ये मिथ म्हणेन फणसवाडी संघ बनून राहील. हो जोरकस खेळायचा होता परंतु फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुम्ही जर खडे जागेवरनं गेलं तर मग चेंडू खेळणं थोडंसं कठीण जाईल. पहिला चेंडू डॉट येतो या ठिकाणी गोलंदाज सुरेश निरगुडाला आपण पाहतोय. उलटाच बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. हवेचा प्रचंड वेग आणि त्याच दिशेनं भिरकावलाय चेंडू. सीमारापा ठोकलाय सुरेश निरगुडच्या अगेन्स्ट. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि इथून पंचांनी इशारा केलाय बघा. बिमर चेक करायचा त्या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी. हा रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू आहे का टीम रिव्ह्यू? ओके टीम रिव्ह्यू असेल. सर फेल डिलिव्हरी इज द या बॉलवरती षटकार आला. इट इज फेल. 6 धावा मिळतील आणि तो टीम रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे इथून टप्पलवाडी क्रिकेट संघानं. आणि हा चेंडू मात्र दाट आलाय. इथून कमबॅक केलं जात आहे गोलंदाज सुरेश निरगुडच्या माध्यमातून. 1 षटकार आल्यानंतर मात्र इथून कमबॅक करतो. वापसी करतोय. धावफलक तिथंच स्थिर आपलाय 52 वरती. इथून स्ट्राईक मी तर म्हणेन आजयला हवी आहे.
अर्धशतक त्याचं कंप्लीट होईल का प्रेक्षक वर्गांना पडलाय. हा वेळेचा फटका आणि इथून लॉंग ऑफला दम थोडेल पारी. बॅट्समन होईल आउट. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम टप्पालवाडी क्रिकेट संघाला. इथून संघाची धावसंख्या आपण पाहिली 52 वरती संघ जाऊन पोहोचलाय. कमबॅक केलंय, वापसी केले मी तर म्हणेन. टीम पन्नासवाडी क्रिकेट संघाला या मॅच मध्ये हरी दोरेला आपण पाहतोय 1 डाऊन साठी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. मागच्या दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथून अजयची बॅटिंग लाजबाब राहिली आहे मित्रांनो. काय बॅटिंग केली आज. प्रेक्षकांची मनं जिंकलेत, खेळाडूंची मनं जिंकलेत आज या खेळाडूंना. परंतु या षटकामध्ये एकही बॉल त्याच्या खोट्यामध्ये आलेला नाहीये. मी तर म्हणेन जे प्रेक्षक वर्ग वाट पाहत होतो की अजयला स्ट्राईक मिळेल तर अर्धशतक पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या आता 2 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत. या बॉलवरती सिंगलला मात्र चान्स दिली आहे अजयला, परंतु 42 वरती खेळतो. षटकार आला तरी 48 होते. त्यामुळे 2 चेंडू तरी हवे होते या खेळाडूसाठी. चान्स बनला असतं मित्रांनो. या एका धावेने 53 वरती संघ जाऊन पोहोचलाय. सुरेश निरगुडा या षटकातील शेवटचा बॉल अंतिम आणि या बॉलला देखील दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय अजय ऑन फायर. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजयसाठी. काय खेळ केलाय. तब्बल या मॅच मध्ये त्यानं 12 चेंडूने 48 धावांची नाबाद इनिंग त्यानं साकारली आहे. तो अजय मात्र एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. क्या बात आहे अजय. जबरदस्त चेंडू. आम्ही उल्लेख केला होता की 2 चेंडू तरी त्याला मिळाले असते तर कदाचित इथून अर्धशतक झालं असतं, परंतु तब्बल शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली या षटकामध्ये. आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 59 या धावसंख्येवरती. मॅच मध्ये 18 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल ती 60 धावसंख्येची. ह्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, परंतु बॅटिंग लाईनअप मिथ म्हणेन बनसवाडी संघाकडे देखील आहे. आणि त्या इंटक्शन खेळ खराबात लागेल असं. अभिनय तो कभी नाही. चेहरे थोडेसे नाराज आहेत, हताश आहेत. गोलंदाजी तितकीच चांगली राहिलेली नाहीये, पण तो शेवटच्या बॉलवरती जो षटकार जो आला ना तर मी तर म्हणे तो जिवारी बसला असं. कारण 53 धावा एक मी तर म्हणेन आवाक्यामध्ये स्कोर होता, पण तो जो षटकार आला ना त्या षटकारानं आत्मविश्वास टप्पालवाडी संघाच्या गोलंदाजाचा वाढला असेल. कारण इथून 60 धावा त्यांना आता इथून चेस करायच्यात पन्नासवाडी क्रिकेट संघाला. त्यामुळे प्रत्येक षटकामागे आपण जर विचार केला तर 20च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. प्रत्येक षटकामागे 20 धावा या इथून बनवाव्या लागतील. तर बॅटिंग करणाऱ्या टीम पन्नासवाडी क्रिकेट संघाला सलामीची जोडी सुरेश निरगुडा आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आकाशला आपण पाहतोय. मॅच भरपूर चांगली बनेल. मॅच सध्या तरी काही सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो. आपण भरपूर मॅचेस असं पाहिलं की हाय स्कोर जास्त स्कोर झाला की प्रेक्षक वर्गांना वाटत असतो की आता 1 साईडमध्ये मॅच जाईल, पण तू मॅचमध्ये असे क्विट देखील येतात मैदानामध्ये की सामना इथून कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजयचं जेवढं कौतुक करावं ना मित्रांनो तेवढं कमी असेल. आज 12 बॉलमध्ये बघा सुरुवातीचे 2 सामने होते ना त्या दोन्ही सामन्यामध्ये खरं तर अजयची बॅट किंवा अजयच्या बॅटमधून इतक्या धावा आलेल्या नव्हत्या, पण तो संघाचा विश्वास खेळाडूंचा विश्वास काय असतो मित्रांनो त्याच्यावरती दाखवलेला विश्वास. आणि मी तर म्हणेन हरी दोरेने दाखवलेला विश्वास. कारण दोन्ही मॅचमध्ये हरी दोरे मॅन ऑफ द मॅच राहिले होते. असं वाटलं होतं की अंतिमच्या मॅचमध्ये हरी दोरे सलामीला जाईल, पण त्याने तसं न करता पुन्हा एकदा अजयवरती विश्वास दाखवला आणि त्या अजयनं या मॅचमध्ये मी तर म्हणेन करून दाखवलं. कारण कित्येक वर्ष पाहिलेलं स्वप्न मी तर म्हणेन इथून साकार होईल का हे स्वप्न आज मी तर म्हणेन टप्पालवाडी क्रिकेट संघाचं. गेम स्टार्ट, गेम ऑन. गोलंदाज हरिचंद्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लेग प्लेट पहिलाच बॉल आघात केलाय आणि इथून मात्र हा झेल कॅरी केलाय. पहिला धक्का लागलाय पन्नासवाडी क्रिकेट संघाला.
फलंदाज सुरेश निरगुडा बॅक टू द पबलेट. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदीच आमची मी तर जेवढं कौतुक करेन ना ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हचं तितकं कमी आहे. अगदी मैदानावरती असलेला खरं तर जरी सुई पडली ना मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा ते दाखवण्याची एवढी क्लिअरिटी मी तर म्हणेन ना अजूनपर्यंत तरी आम्ही पाहिलेली नाही आहे. परंतु मी नक्कीच कौतुक करेन ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हचं. त्यांच्या माध्यमातून इतकी चांगली क्लिअरिटी क्वालिटी खरं तर दाखवली जाते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जो प्रेक्षक वर्ग आमच्या समित जोडला गेलाय आज डॉगी देखील आनंद घेत आहेत. अगदी चांगल्या मोज मजा त्यांची देखील त्यांच्या ते क्षण देखील टिपले जात आहेत आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळीचा बॉल यॉर्क लाईनचा धावेसाठी कॉल इथून डायरेक्ट हिट. अरे काय घडलंच होतं इथून मैदानाच्या आतमध्ये आहे. डायरेक्ट हिट झाला होता परंतु पंच सांगतायत की इथून अविनाश निरगुडा पोहोचले त्या ठिकाणी क्रीज वरती. त्यामुळे तिथं एक धाव कंप्लीट केली जाते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक विकेट गमावली आहे. सुरेश निरगुडा बाद झाल्यानंतर अविनाश निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश शाईकिनचा फलंदाज ओ कमालीचा बॉल जबरदस्त चेंडू रिलीज केला आणि इथून क्रीज सोडली आहे. आणखी गोल्डन डक्स अजून एक विकेट टप्पालवाडी क्रिकेट संघाला. दुसरा धक्का बॅट्समन आकाश निरगुडा बॅक टू द पवेलियन. ही खेळाडू रीती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. कारण दोन्ही पंचांनी इथून आऊट दिलेलं नव्हतं परंतु स्वतःहून क्रीज सोडली. त्यांना सांगितलं होते चेंडू इथून ब्रश झाला बॅटला आणि विकेट किपरना जेल कॅरी करत नंतर इथून ही खेळाडू रीती दाखवत असताना आकाश निरगुडा या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश अंकेश. सामना कुठेतरी फसलाय. इतक्या मोठ्या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय फणसवाडी क्रिकेट संघाला. परंतु सुरुवातीलाच मी तर म्हणेन सुरेश निरगुडाची ती विकेट आणि त्यानंतर पाठोपाठ अगदी आलेले आकाश निरगुडाची विकेट ह्या मॅच मध्ये कलाठी दिली आहे. आता टप्पालवाडी क्रिकेट संघानं या मॅच मध्ये बरेच वर्षाच्या बरेच कालावधीच्या अपेक्षा पूर्ण होतील का. खरं तर संघर्षाला ज्यावेळेस आपण संघर्ष करत असतो ना मित्रांनो त्यावेळेस आपल्या त्याच संघर्षाला खरं तर मात देत आपण याच मैदानावरती कित्येक वर्ष त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आम्ही या मैदानावरती 5-6 वेळेस सामने गमावलेले आहेत. परंतु आज खरं तर मी म्हणेन त्यांचं स्वप्न आज या मैदानावरती पूर्ण होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल का. अपेक्षा भरपूर आहेत. आज पण जर विचार केला या संघाचे तर भरपूर वेळेस संघाला क्रिकेट खेळला या मैदानावरती परंतु त्यांच्या पदरामध्ये अपयश आणि अपयश आलं होतं. इथून षटक क्रमांक पहिलं संपण्याचा इशारा पंच त्या ठिकाणी करत आहेत. आमच्या ऑफिशियल आहेत या स्पर्धेसाठी पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती त्या 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त एकच धाव. जुनी 12 मध्ये आता इथून 59 बनवायचं. त्यामुळे प्रेक्षकांना जशी मॅच हवी होती ना प्रेक्षक वर्गाला तशी मॅच पाहायला मिळालेली नाही. कारण त्याचं एकमेव कारण राहिलं की सुरेश निरगुडा पहिल्याच बॉलवरती बाद झाला. त्यानंतर आकाश बाद झाला आणि सध्या तरी अवि निरगुडे आहे मैदानावरती. सामना डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल त्याच्या माध्यमातून. यावेळेचा फटका फसलाय हवेमध्ये. विकेट किपर स्वतः चेंडू काढले आणि तिसरा धक्का अभि वाघला देखील परतवलाय. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना फणसवाडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेक्षक वर्गांची निराशा करणारा सामना करत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तो जे बऱ्याच वर्षांमध्ये ती स्वप्न पाहिलेली ती स्वप्न इथून टप्पालवाडी क्रिकेट संघाची आज पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर हरी दोरे यांनी पाहिलेली स्वप्न आज थोडासा दुखापत देखील आहे परंतु
तरी सुद्धा खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. उठतायत बसतायत, कष्टाची परिकष्ट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु एक जे क्षण आहेत ना ते आनंदाचे क्षण सध्या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट, तू चल हाय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. आणि अजून एक विकेट ह्या ठिकाणी गमावली. चला आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. अरे दोरे सरांना खरं तर मागच्या मॅच मध्ये जी खरं तर दुखापत झाली होती ती अजूनही जाणवतं त्यांना. आणि पुन्हा एकदा 12वा खेळाडू जो अतिरिक्त खेळाडू म्हणजे त्यामुळे तुमचा अतिरिक्त खेळाडू खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. की एखादा खेळाडू जर दुखापत झाली तर त्याच्या जागी किंवा एखादा खेळाडू जर किंवा अशक्तपणाची जाणीव झाली तर आपला 12वा खेळाडू खूप महत्त्वाचा असतो मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राम हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या त्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये विनिंग फटका आला होता आणि तोच फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस हा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जेस करतायत आणि जेल कॅरी करत अजून एक धक्का. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये. आणि मी तर म्हणेन हा खेळाडू जो आहे ना तो 15 वर्षांनंतर त्याची टीम मध्ये एंट्री झाली खरं तर. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की 15 वर्षापासून तो वंचित होता क्रिकेट पासून आणि पुन्हा एकदा त्याने संघासाठी खेळण्याची जी त्याच्या अंगामध्ये खरं तर त्याची शक्ती आहे तो पुन्हा एकदा त्याने सांगितलं की मी टीम मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो आणि ते स्थान संघाने त्याला पुन्हा एकदा दिलंय. हो जबरदस्त फटका. असं वाटत नाहीये की 15 वर्षानंतर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला फटका जमिनीला लागतचा हा फटका खरं तरी केला आणि या बॉलवरती सिंगल बनली आहे. औपचारिकता पूर्ण करतायत आता ह्या मॅचमध्ये. मॅच मी तर म्हणेन टप्पालवाडी क्रिकेट संघाने आपल्या बाजूनं पूर्णपणे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. ओ सिंगल डबलला इथून सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पे मध्ये फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक जेस करतायत आणि इथून जेल आता दोन्ही सटलाय. षटक संपण्याचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक असेल आता या 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये जे सामने सुरुवातीला आपण पाहिले ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेले परंतु जो क्वार्टर फायनलचा सामना होता त्यामध्ये प्रेक्षकांची थोडीशी निराशा केली. मी ते म्हणेन प्रेक्षक वर्ग जो आपल्या ब्रदर्स स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून जो जोडला गेला होता त्यांची कुठेतरी निराशा होताना आपण पाहिली आहे. जे प्रेक्षक वर्गांनी चांगली कमेंट केली होती की हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना दोन संघांना पराभूत करत अगदीच अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते परंतु या वेळेस मात्र फन्नसवाडी क्रिकेट संघाची बॅटिंग थोडीशी ढासळताना आपल्याला दिसली. जणू काही जसा सुरेश निरगुडा बाद झाले ना तिथून धाबांचा जो सुळसुळाट तो बंदच झालाय. कमालीचा फटका 15 वर्षानंतर इथून वापसी करत असताना ठोकला मिड विकेटला. अगदी जबरदस्त फटका हेमंतच्या बॅट मधून षटकार. पंधरा वर्षाची वापसी काय असते ते दाखवून देतात आज मैदानाच्या आतमध्ये. आणि ह्या टीमला लीड करतात कॉच आहेत आज ते सध्या तरी आणि त्यांच्या माध्यमातून सध्या चांगली बॅटिंग चालू आहे. जबरदस्त चेंडू फेकलाय इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजयला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. अजयचा दिवस आज अक्षरशः अजयने गाजवलाय. आणि ह्यावेळेस देखील डॉट बॉल औपचारिकता पूर्ण करतायत. तिथून फलंदाज हेमंत एक षटकारानंतर डॉट बॉल खेळले जात आहेत. ओ फुल टॉस बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि इथून देखील स्ट्राइक रोडन केली जाते. उर्वरित काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. तिसऱ्या षटकावरती आपण अजयला पाहतोय.
आणि इथून मात्र हा चेंडू आलाय दाट आणि सामना जिंकलाय तो टीम इथून टप्पालवाडी क्रिकेट संघाला.